तुळजापूरचं दर्शन मस्त झालेलं आहे. आता चाललो आहे तुळजापूरला. तर आता तुळजापूरचं दर्शन घेऊ, मग नंतर तिथून जाऊ पंढरपूरला स्टे करू आणि मग उद्या फिरू वगैरे, दर्शन वगैरे घेऊ आणि मग निघू. मला येते त्याला काय सगळे दमले. तर आता आपण पोहोचलोय तुळजापूरमध्ये. आता जस्ट आलोय आणि हे मंदिर आता मारुतीचं लागलंय आम्हाला. मारुतीचं मंदिर दर्शन घेतलं, तुम्हाला दाखवते मी. हे मारुतीचं मंदिर आहे. हनुमंतराया मस्त मंदिर आहे. आता आपण जाऊ देवीच्या मंदिरात. आपण आता आलो आहोत. हे बघा, राजे शहाजी महाद्वार. हे काय समोर पप्पा. किती सुंदर असं. इथे मार्केट आहे आणि इथे हे बघा आतमधलं. आतून द्वार, महाद्वार आतून. हे कळलं तिथं. पप्पा चला मग चला. एक कुंड आहे इथे. शिवपिंड हे बघा. नमो पार्वती पते हर हर महादेव. आपल्या देवीचं मंदिर. चला आता इथून जाऊ. इच्छापुष्टीचा तो दगड असतो की हो की नाही आपलं आन्सर मागायचं असतं. तो दगड आहे. तर आमचं दर्शन फायनली झालं आहे आता आणि आम्ही निघालो आहे. तब्बल 3.5 तास आम्ही लाईनमध्ये होतो आणि आत्ता दर्शन झालं आहे. सो चांगलं वाटतं आहे. आणि जेव्हा आम्ही ते मूर्ती बघितली, आईचं रूप बघितलं, तर सगळं काही विसरलं. ते 3.5 तास, तो थकवा, ते पाय दुखणं
सगळं काही विसरलं. खूप सुंदर दर्शन झालं आणि खूप चांगलं वाटलं. आणि अजून पण आईची मूर्ती डोळ्यात आहे, अजून विसरूच नाही शकत तिला. आणि तुळजापूरचं भवानी आईचं मंदिर म्हणजे असं म्हणतात 3.5 शक्तिपीठांमधलं एक हे आहे, म्हणजे जागृत आहे खूप. आणि आपल्या शिवाजी महाराजांची पण जी भवानी तलवार होती ती पण आई भवानींनी स्वतः येऊन त्यांना दिली होती. सो हे खूप जागृत आणि खूप पिढीजात असं म्हणू आपण. आपल्या महाराजांच्या काळापासून आपल्या आईचं अस्तित्व आहे, त्याच्या आधीपासूनच आहे. म्हणजे खूप सुंदर झालं, खूप सुंदर दर्शन झालं. सगळ्यांनी या आणि खरंच आईचं रूप बघा. खूप मस्त, खूप मस्त. तर मम्मी पप्पा कुठे गेले? मम्मी पप्पा शॉपिंग. उद्या उपास आहे मम्मीचा. उद्या गोपालकाल आहे, त्याच्यामुळे उपास आहे मम्मीचा. तर पेरू वगैरे घेतोय हे बघा. आता निघू आम्ही, खाऊ आधी, नंतर मग जाऊ पंढरपूरमध्ये. तर मंडळी, आत्ताच आम्ही आलो आहे तुळजापूरवरून. म्हणजे जेवून वगैरे आलो आणि आता सिद्धेश्वर मंदिरात आलो आहे. तर इथंचा व्ह्यू खूप सुंदर आहे खरंच. तुम्हाला दाखवते मी. बघा, हे बघू शकता तुम्ही, किती मस्त व्ह्यू आहे. किती मस्त व्ह्यू आहे हा. तिथे जाऊ आपण आज. खूप सुंदर प्लेस आहे ही. नक्की तुम्ही आलात सोलापूरमध्ये तर विजिट करा. काहीच तर आता आपण सिद्धेश्वरवरून निघतोय आणि आता जातोय आपण पंढरपूरमध्ये. तर तिथे स्टेला राहू, बघू रात्री जमलं तर दर्शन घेऊ आणि मग सकाळी फिरू वगैरे. उद्या सकाळी आपली 12ची ट्रेन आहे. चला मग. आता आम्ही पंढरपूरमध्ये पोचलो, रूम वगैरे घेतला आणि मग नंतर आता तयारी वगैरे करून आता चाललो दर्शनाला. बघू दर्शन झालं तर आत्ता, नाही झालं तर उद्या सकाळी लवकर करू. तर जाऊया आपण, बघूया कसं काय.
हे बघा चंद्रभागा नदी, बघू शकता तुम्ही. तर आता आपण आलोय चंद्रभागेच्या तीरावर. इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा चंद्रभागेचं तीर आहे. आता इथे पुंडलिकाचं भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे, तिकडे जाऊ आपण. आणि मग नंतर तसंच थेट वरती पायऱ्या चढून विठ्ठलाचं मंदिर आहे, तर तिथे जाऊ आपण. बघूया. हे मंदिर आहे आपलं विठ्ठलाचं. रामकृष्ण माऊली. तर आत्ताच आम्ही जाऊन आलो, दर्शनाचं बघितलं. तर दर्शनाला खूप चरण स्पर्श दर्शनाला खूप रांग होती. तर त्याच्यामुळे आम्ही आता आमचा नंबर आलाच नसता, त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आहे आत्ता. आणि तिथे फोन अजिबात अलाउड नाही, लगेच ते जप्त करतात. आणि आता आम्हाला चरण स्पर्श दर्शन करायचंच आहे, तर आम्ही आता सकाळी पहाटेचं बघू. पहाटेला आम्ही 3 वाजता निघू असं प्लॅन चालू आहे आमचा. 3 वाजता आम्ही जाऊ. तर तिथे आम्हाला फोन अलाउडच नाही आहे, तर फोन आम्ही रूमवरच ठेवणार आहे, त्याच्यामुळे तिकडचं काहीच नाही. पण तुम्हाला आल्यावर सगळं सांगेन कसं होता एक्सपिरियन्स वगैरे. आणि आत्ताचा तो मुखदर्शनाचा 1 नंबर होता तो पण तरी पण आम्हाला पाया पडायचंच आहे आपल्या विठू माऊलीचं. इथे येऊन ते नाही केलं तर कसं मनाला असं हे वाटेल, त्याच्यामुळे जाऊ आम्ही. आणि मग नंतर मग आपली सोलापूरवरून 11ची ट्रेन आहे, त्या ट्रेनवर बसल्यावरच हा व्हिडिओ पुढचा कंटिन्यू होईल मला असं वाटतं आहे, कारण की सकाळी पॉसिबल नाही. रामकृष्ण हरी माऊली. आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आम्ही रात्री गेलेलो, पण तेव्हा खूप सारी रांग होती, खूप. म्हणजे आमचं दर्शन झालंच नसतं. तरी आम्ही उभं राहिलो असतो तरी तो प्रत्येक गेट तर बंदच झाला असता, कारण की 11चं टायमिंग आहे, गेट बंद व्हायचं. तर मग आम्ही काल मुखदर्शनच केलं, की ते मुखदर्शन तरी चांगलं झालं. पण आम्हाला चरण स्पर्श करायचेच होते. तर आम्ही आज सकाळी म्हणजे रात्रीच 2 वाजता निघालो इथून रूमवरून. 2 वाजता तिथे गेलो आहे. आणि 2 वाजल्यापासून ते 5-5:30पर्यंत आम्ही रांगेत होतो, एकाच ठिकाणी 5:30पर्यंत. एक्सपिरियन्स म्हणजे ते उभं राहण्याचं काहीच नाही, पण नंतर जे आम्हाला सुख म्हणजे दर्शन मिळालं आहे ना, त्याच्याने ते जे उभे राहिले तास आहेत, काही तास, त्याच्याने आम्हाला काहीच ते आठवणच नाही की काय होतं. माऊलीचं दर्शन घेतलं, एकदम हात लावून, म्हणजे कसं खूप भारी वाटलं आम्हाला. एकतर एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तुम्ही पण या नक्कीच पंढरपूरमध्ये आणि आपल्या माऊलीचं दर्शन घ्या. म्हणजे इतर वेळी एवढी गर्दी नसते, पण आता सीझन आहे, आता आज जन्माष्टमी आहे, गोपालकाला आहे, तर त्याच्यामुळे गर्दी आहे. चला आता निघू आम्ही 1 तासात आपल्या परतीच्या प्रवासाला. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.